Hello, welcome you all again in my YouTube channel All in One Math Physics. तर आपण काल बघितले होते 2 MCQ सोडवले होते वेव्ह ऑप्टिक्सचे. आता हे तिसरा आणि चौथा MCQ आहे. हा तिसरा आणि चौथा MCQ आहे. तर तिसरा क्वेश्चन आहे, when unpolarized light is passed through a polarizer its intensity. तर अनपोलराइज लाईट जर का पोलरायझर मधून पास झाली, अनपोलराइज म्हणजे तिचे व्हायब्रेशन ऑल डायरेक्शन मध्ये असणार, तर ती लाईट जेव्हा पोलरायझर मधून पास होईल तर त्यानंतर जी बाहेर येणार आहे त्या लाईटची इंटेन्सिटी काय असेल? इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, रिमेन्स अनचेंज. आणि चौथा ऑप्शन आहे डिपेंड्स ऑन ओरिएंटेशन ऑफ द पोलरायझर. ओरिएंटेशन ऑफ पोलरायझर म्हणजे पोलरायझरची ऍक्सिस अशी व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे याच्यावर डिपेंड. पोलरायझर जे आहे त्याची ऍक्सिस असते स्वतःची, ती व्हर्टिकल असेल तर व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल असेल तर हॉरिझॉन्टल. तर कशावर डिपेंड आहे याची इंटेन्सिटी, जी बाहेर येणारी पोलरायझर नंतर बाहेर येणारी लाईट जी आहे त्याची इंटेन्सिटी कमी होईल की जादा होईल, काय इन्क्रीज होईल का? तर नाही का, कारण इथे ऑन डायरेक्शन मध्ये व्हायब्रेशन असतात. ज्यावेळेस अनपोलर लाईट पोलरायझर मधून पास होईल त्यावेळेस एका टाईपचे व्हायब्रेशन ब्लॉक होतात आणि एका टाईपचे व्हायब्रेशन पुढे पास होतात आणि एक टाईपचे व्हायब्रेशन ब्लॉक होतात. तर इथे फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन पास होतील, हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन ब्लॉक होतील. तर इंटेन्सिटी याची कमी होईल. सो इन्क्रीज ऑप्शन नाही. डिक्रीज हा ऑप्शन आहे, आपण बाकी ऑप्शन बघू. रिमेन अनचेंज हा ऑप्शन नाही. रिमेन अनचेंज म्हणजे काय की जशीच्या तशी पास होईल, पण इथे पूर्ण व्हायब्रेशन पास होत नाही. हाफ व्हायब्रेशन जे व्हर्टिकल ऑपरेशन आहे ते ब्लॉक होतील, हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन आहे ते पास होतील, किंवा व्हर्टिकल पास होतील आणि हॉरिझॉन्टल ब्लॉक होतील. एका टाईपचे कोणते पण एक व्हायब्रेशन ब्लॉक होणार. तर इथे व्हर्टिकल पास झाले तर हॉरिझॉन्टल ब्लॉक झाले तर अनचेंज नाही असं होणारच नाही. हा ऑप्शन कॅन्सल. डिपेंड्स ऑन ओरिएंटेशन ऑफ द पोलरायझर. पोलरायझर जर असा ठेवला तर व्हर्टिकल व्हायब्रेशन पास होणार, असा ठेवला हॉरिझॉन्टल तर हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन पास होणार. तर इथे इंटेन्सिटी जी आहे अर्धी होणार. तो असा ठेवा, असा हॉरिझॉन्टल ठेवा, व्हर्टिकल ठेवा, कसंही ठेवा, त्याला कोणत्याही अँगलला ठेवलं तर ज्यावेळेस अनपोलर लाईट एका सिंगल पोलरायझर मधून पास होते त्यावेळेस त्याची इंटेन्सिटी कधी पण हाफ होऊन जाते. ह्या लाईटपेक्षा इथे I0 असेल तिथे I0.2 होते, याला फरक पडत नाही तो व्हर्टिकल ठेवला की हॉरिझॉन्टल ठेवला, कोणत्या डायरेक्शन मध्ये ठेवला. तर हा ऑप्शन पण नाही. मग फक्त हाच एक ऑप्शन आहे की डिक्रीज. जर का एका पोलरायझर मधून लाईट पास होत असेल तर इंटेन्सिटी त्याची डिक्रीज होते. जर का आणखी पोलरायझर ठेवला त्याच्या पुढे आणि मग जर का इथली इंटेन्सिटी विचारली तर मग चौथा ऑप्शन करेक्ट आहे. मग इथून बाहेर येणारी इंटेन्सिटी ह्या ओरिएंटेशनवर डिपेंड असते, दोघांच्या ओरिएंटेशनवर. पण इथे क्वेश्चन मध्ये तसं नाही म्हणलंय, दोन पोलरायझर नाही म्हणलंय, एकच पोलरायझर म्हणलंय. तर रिमेन अनचेंज पण ऑप्शन नाही, इन्क्रीज पण ऑप्शन नाही आणि चौथा पण ऑप्शन नाही. चौथा कधी करेक्ट होईल? ज्यावेळेस दोन पोलरायझर यूज केला जातो त्यावेळेस. तर हा झाला तिसरा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर चौथा जो आहे 4, त्यामध्ये असं म्हणलंय की यंगचा एक्सपेरिमेंट आहे, त्यामध्ये 2 सोर्स आहे S1 आणि S2. आपण जे स्लिट घेतो ते स्लिट ची इंटेन्सिटी जी आहे ती दिलेली आहे. मी क्वेश्चन वाचून सांगतो, स्क्रीनवर पण दाखवेन मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 आहे, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द 2 कोहेरेंट सोर्स हॅव अ डिफरंट इंटेन्सिटी. 2 कोहेरेंट सोर्स आहे S1 आणि S2, तर त्यांची इंटेन्सिटी जी आहे अलग अलग आहे. हा S1 आणि S2 समजा, तर याची इंटेन्सिटी आणि याची इंटेन्सिटी काहीतरी अलग अलग आहे. कोहेरेंट सोर्स म्हणजे ते सेम टाईपचे वेव्ह तयार करतात. 2 कोहेरेंट सोर्स हॅव डिफरंट इंटेन्सिटी if the ratio of maximum intensity to the minimum intensity in the interference pattern produced is. maximum intensity आणि minimum intensity यांचे जे रेशो आहे तो रेशो दिला आपल्याला 25:1. तर त्याने विचारलंय व्हॉट इज द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऑफ द 2 सोर्सेस. जे 2 सोर्सेस जे यूज झालेत S1 S2 जे स्प्लिट आहे समजा तिथे सोर्स आहे, तर हे जे सोर्स तयार जे यूज केलेत आपण त्याची इंटेन्सिटी काय असणार इंडिव्हिज्युअलची ही दिली आहे. दोघांचा कॉम्बिनेशन ज्यावेळेस 2 वेव्ह एक दुसऱ्यावर ऍड होणार त्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न तयार होतात. आपण बघितलं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस इंटेन्सिटी कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये इन्क्रीज होते, डिस्ट्रक्टिव्ह मध्ये डिक्रीज होते. तर त्यावेळेस मग जी इन्क्रीज झालेली इंटेन्सिटी आणि डिक्रीज झालेली इंटेन्सिटी यांचा रेशो दिला I मॅक्स आणि I मिनिमम. तर कन्स्ट्रक्टिव्ह साठी काय मी तुम्हाला समजून सांगितलेलं होता, 2 वेव्ह आहे एक दुसऱ्यामध्ये जर का सारख्या फेज मध्ये असेल आणि इंटेन्सिटी त्यांची अँप्लिट्यूड जर सारखी असेल
याची अँप्लिट्यूड आणि याची अँप्लिट्यूड जर सेम असेल तर ऍड होईल ट्वाइस बनेल, ही आणि ही ऍड होईल डबल बनेल, त्याच्या ह्या याच्या डबल राहील. तर इथे दोन्ही वेव्ह ज्यावेळेस ऍड होणार, हा ही रिझल्टंट, ह्या दोघांना मी ऍड केलं तर ही रिझल्टंट तयार होईल, इंटेन्सिटी वाढेल. जर का मी आउट ऑफ फेज घेतली, ही एक वेव्ह आहे आणि त्याला ही वेव्ह दुसरी आहे आउट ऑफ फेज आहे, तर इथं मी ज्यावेळेस या दोघांना ऍड करेल, ही वेव्ह याच्या आउट ऑफ फेज आहे, त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स 180 आहे. जर मी यांना ऍड केलं तर इथे सारखं व्हायब्रेशन याचं वरती याचा खाली आहे, हा पार्टिकलला वरती व्हायब्रेट करणार, हा खाली व्हायब्रेट करणार. तर दोघांचं ऍडिशन, एक पार्टिकल वरती ओढणार एक खाली ओढणार, तर कुठेच जाणार नाही तो पार्टिकल, याचा रिझल्टंट 0 येऊन जाईल. हे होईल कधी, ज्यावेळेस दोघांचे अँप्लिट्यूड सारखे त्यावेळेस डबल बनेल, दोघांचे अँप्लिट्यूड सारखे त्यावेळेस 0 बनेल. पण आता क्वेश्चन मध्ये ना असं नाही म्हणलंय, कारण दोन कोअरेंट सोर्स दिलेत, अलग अलग अँप्लिट्यूड त्यांची, याची हाईट समजा खूप जास्त आहे आणि याची हाईट त्यापेक्षा छोटी आहे, अशा याच्यात याची इंटेन्सिटी वाढेल, ही झाली वरची आयमॅक्स, आणि इथे याची अँप्लिट्यूड थोडी जास्त आहे आणि याची अँप्लिट्यूड थोडीशी कमी आहे. सबट्रॅक्शन करायला 0 नाही होणार, थोडासा काहीतरी पॅटर्न तयार होणार, इथे रिझल्टंट काहीतरी असणार, 0 नाही असणार. तर ही आणि हे दोघांचा रेशो दिला त्याला 20/1. तर तुम्हाला हे माहित पाहिजे, एक वेव्ह आहे त्याचा आपण असं लिहितो A sin ओमेगा टी, हे जनरल रिप्रेझेंटेशन असतं का इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं. तर हे जे आहे याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड, जे साईनच्या समोर लिहिलं आहे ती आहे अँप्लिट्यूड. तर या अँप्लिट्यूड वर डिपेंड असतं तुमची ही हाईट किती आहे, जेवढी हाईट जास्त तेवढा त्याचा इथं हा कॉन्स्टंट समोर तो जास्त असतो. तर त्यामध्ये मग अँप्लिट्यूडचा स्क्वेअर जो आहे ते ती इंटेन्सिटी. मग इथे आता मी आयमॅक्स आणि आय मिनिममला कसं लिहिलं बघा, आता हे एवढं जर कळालं तुम्हाला पुढे समजेल. दोघांचे ऍडिशन होईल त्यावेळेस इंटेन्सिटी वाढेल, दोघांचं सबट्रॅक्शन होईल त्यावेळेस इंटेन्सिटी कमी होईल. आणि एक वेव्ह जी जनरल वेव्ह ए साइन ओमेगा टी ने आपण शो करतो, ए साइन ओमेगा टी ने शो करतो. तर इंटेन्सिटी जर काढायची असेल तर मॉड ऑफ अँप्लिट्यूडचा स्क्वेअर करायचा. तर आता क्वेश्चनचं सोल्युशन, ज्यावेळेस इंटेन्सिटी वाढणार आहे तर दोघांची वेव्ह ऍड होते सगळी. तर समजा पहिली वेव्ह आहे त्याची अँप्लिट्यूड A1, दुसरी वेव्ह जी आहे त्याची अँप्लिट्यूड A2, वरती होईल आय मॅक्स, त्यावेळेस आय मॅक्स असेल त्यावेळेस दोघांचे ऍडिशन होणार आणि त्याचा स्क्वेअर, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर, तेव्हा आपली इंटेन्सिटी येते. तर आय मॅक्सला मी असं लिहिलं A1 + A2 चा स्क्वेअर, आय मिनिममला असं लिहिणार मी A1 - A2 चा स्क्वेअर. इथे बघा हे दोघांना ऍड केलं तर इथे याचं सबट्रॅक्शन होऊन जाईल, कारण आउट ऑफ फेज आहे. A1 - A2, समजा हा E1 आहे आणि हा A2 आहे, A1 आणि A2, तर यांचं सबट्रॅक्शन होईल A1 - A2. तर A1 आणि A2 तुम्हाला ऍक्च्युअली टास्क असते A1 A2 काढायचा आणि मग त्याचा स्क्वेअर करायचा. A1 जे सोर्स आहे, जो S1 आहे त्याची अँप्लिट्यूड A1, जो S2 आहे त्याची अँप्लिट्यूड A2. तर तुम्हाला A1 आणि A2 फाइंड करायची. तर मी इथे आय मॅक्स आणि आय मिनिमम टाकतो मी 25:1. हा स्क्वेअर आहे दोघांचा, पण जो स्क्वेअर रूट घेतला तर A1 + A2 अपॉन A1 - A2 इक्वल्स होईल 5/1. इकडे तो स्क्वेअर रूट केला किंवा दोघांना स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर जाईल इकडे 25चा स्क्वेअर रूट होईल 5 आणि 1. याला इकडे पाठवा, याला इकडे पाठवा, मल्टिप्लाय करा इकडे. तर 1 × A1 + A2 काय होईल, A1 + A2 इक्वल्स टू 5 × A1 - A2, 5 × A1 - A2. त्या 5 ला आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, 5A1 - 5A2, A1 + A2. आता A2 ला इकडे आणा, A1 ला तिकडे आणा. तर 5A1 - A1 होईल, A1 तिकडे जाऊन मायनस होईल आणि A2 जो आहे A2 + 5A2 होईल. हा A2 5A2 इकडे आणला, 5A2 + A2 आणि इकडे A1 तिकडे आणला, 5A1 - A2. या साईडला लिहिला, त्या साईडला लिहिला, इक्वल आहे बोथ साईड, RHS इक्वल येऊन जाईल. 5 - 1 इथे येईल 4A1, 1 प्लस इथं 1 असतो, 1 + 5 6A2. याच्या समोर 1 असतो इथे, 5 - 1 होईल 4 आणि 1 + 5 येईल 6. आता A1 आणि A2 पाहिजे मला, A1 आपण A2 काय येईल 6/4, म्हणजेच मी त्याला 2 ने जर डिवाइड केलं तर 3/2. इथपर्यंत बघा एकदा. दोघांची ऍडिशन केली त्यावेळेस आय मॅक्स येईल, दोघांची सबट्रॅक्शन केली त्यावेळेस आय मिनिमम येईल.
आणि त्यांचा रेशिओ दिला आपल्याला 25:1. मग मी स्क्वेअर रूट केला a1 + a2 अपॉन a1 - a2 5/1 आलं. याला इकडे पाठवलं, याला इकडे पाठवलं, इथून आपल्याला ही इक्वेशन भेटली 4a1 = 6a2 a1/a2 एवढा आला. आता क्वेश्चन मध्ये 3/2 आन्सर टिक नका करू, ही नाही विचारलं आपल्याला. काय विचारलंय बघा, द रेशिओ ऑफ इंटेन्सिटी ऑफ द टू रेशिओ, इंटेन्सिटीज ऑफ द टू सोर्सेस. इंटेन्सिटी विचारली आहे दोन सोर्सची, तर इंटेन्सिटी विचारली. ही जी आली आहे a1/a2, हे जे आलं आपलं हे अँप्लिट्यूड आलाय, अँप्लिट्यूड नाही विचारले आपल्याला, आपल्याला विचारली इंटेन्सिटी. तर मला जर काढायची I1 आणि I2 यांचा रेशिओ जर काढायचा आहे तर मला करावं लागेल a1/a2 चा स्क्वेअर, दोन्ही अँप्लिट्यूड जे आहेत त्यांचा स्क्वेअर करावा लागेल. तर 3/2 चा स्क्वेअर किती होणार, 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 चा स्क्वेअर 4, तर 9/4 हे त्याचा आन्सर. ठीक आहे. जर डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, काही डाऊट असेल तर. तर आपला आता पाचवा क्वेश्चन, हा पाचवा क्वेश्चन रीड करतोय मी. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, अ थिन युनिफॉर्म शीट ऑफ अ ग्लास इज केप्ट इन फ्रंट ऑफ टू स्लिट्स parallel to the screen having slit. The resulting interference pattern will satisfy. तर काय म्हणणं आहे, यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये हा S1 आणि S2 आहे, त्याच्या समोर एक थिन ग्लास ठेवला, एक थिन ग्लास इथे समोर ठेवला. तर मग इथे जो पॅटर्न तयार होणार आहे, अगोदर ग्लास नसताना एक पॅटर्न तयार होणार S1 आणि S2. आता याच्या समोर इथे ग्लास आणून ठेवला, तर त्या पॅटर्न मध्ये जो इथे तयार झाला आणि त्यामध्ये काय फरक असणार, इंटरफरन्स पॅटर्न रिमेन्स अनचेंज. तर इथे असणारा पॅटर्न आणि इथे असणारा पॅटर्न चेंज नाही असं म्हणणं आहे. द फ्रिंज विड्थ विल डिक्रीज. तर इथे जी फ्रिंज विड्थ होती आणि इथे जी फ्रिंज विड्थ येणार आहे तर ती कमी होईल. द फ्रिंज विड्थ विल इन्क्रीज. फ्रिंज विड्थ इथली आणि इथली इन्क्रीज होईल, इथली याच्यापेक्षा ती फ्रिंज विड्थ इन्क्रीज होईल. द फ्रिंजेस विल शिफ्ट. तर आता हे लक्षात ठेवा, जर का समजा मी याच्या एका समोर जर का ग्लास ठेवला तर इथून निघणारी वेव आणि इथून निघणारी वेव यांच्यामध्ये पार्ट डिफरन्स जो असतो, इथं ग्लास नसताना 0 येतो सेंटरला, हा समजा O पॉइंट आहे, तर ग्लास नसताना इक्वल डिस्टन्स येतो, पार्ट डिफरन्स 0 येतो. पण जर मी एका समोर जर का एखादा ऑप्टिकल पाथ ठेवला, एखादी वस्तू ठेवली, तर ऑप्टिकल पाथ जो आहे याचा आता 0 येत नाही ह्या पॉइंटला, तो थोडासा शिफ्ट होतो. ज्या स्लिटच्या समोर तुम्ही ग्लास ठेवणार त्या साईडला तो शिफ्ट होतो, कारण इथे त्याची स्पीड कमी होत असते. मग तो डिस्टन्स कमी कव्हर करतो, हा डिस्टन्स जास्त कव्हर करेल, तर तो पॅटर्न थोडा वरती शिफ्ट होतो. जर मी ग्लास खालच्या स्लिटच्या समोर ठेवला तर तो पॅटर्न जो आहे हा डिस्टन्स जास्त कव्हर करेल, हा थोडा कमी करेल, तो खालच्या साईडला शिफ्ट होईल. पण क्वेश्चन मध्ये आता असं म्हणलंय की दोन्ही सोर्स समोर एक ग्लास ठेवला तर तो पॅटर्न काय होईल, इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, अनचेंज नाही किंवा मग शिफ्ट होईल. तर इथे जो आहे जो पॅटर्न आहे फक्त शिफ्ट होतो खाली किंवा वरती, इन्क्रीज डिक्रीज होत नाही. तर इन्क्रीज किंवा डिक्रीज हा ऑप्शन नाही. इन्क्रीज डिक्रीज कधी होईल, जर का तुमचा विड्थचा फॉर्म्युला आहे λd/d, तर वेवलेंथ वाढली किंवा डिस्टन्स आपण कॉन्स्टंट ठेवत असतो, वेवलेंथ इन्क्रीज झाली तर वाढेल. पण आपण इथे वेवलेंथ चेंज करत नाहीये, तर आपला फ्रिंज विड्थची जी फ्रिंज विड्थ आहे ती ना डिक्रीज होणार ना इन्क्रीज होणार, हे दोन ऑप्शन नाही. रिमेन अनचेंज जर काय विचार केला तर रिमेन अनचेंज असू शकता, पण ग्लास ठेवला आहे तर काहीतरी फरक यायला पाहिजे. ग्लास जर ठेवला आहे तर याच्यात आणि याच्यात काहीतरी फरक येईल. तर काय फरक येईल, ज्या वेळेस आता रिफ्रॅक्शन बघितलं आपण, एक रे असा आला आणि मग थोडा बेंड होऊन तो थोडासा इकडे गेला होता. रिफ्रॅक्शन मध्ये आपण असं बघितलंय, तर रिफ्रॅक्शन मध्ये याची जी ओरिजिनल पाथ होती ती पाथ थोडासा तो चेंज करतो, थोडासा त्याला टिल्ट होतो. तर इथं सेम तसं होईल, जी वेव अशी जाणार होती ती थोडीशी चेंज होईल आणि थोडीशी आता इकडे भेटेल. ही पण वेव आता थोडीशी अशी होणार होती, थोडी टेंड होईल आणि ती अदर साईडला हे होईल, बेंड होईल. इथे ज्या अगोदर ती इथे भेटणार होती ती थोडीशी आता कमी झाली, तर आता तुमचा जो 0 आहे तो ओरिजिनल पोझिशनवर नाही येणार 0, तर पोझिशन थोडीशी जरा शिफ्ट होऊन जाईल. थोडंसं स्क्रीन मला थोडं समोर येऊन बघायला लागेल. तर तुमचं लास्ट आन्सर द फ्रिंजेस विल शिफ्ट. कारण काय, इथं ऑप्टिकल पाथ मध्ये त्याचा डिस्टन्स थोडंसं चेंज झालाय, तर मग जो सेंटरलाच राहणार. इथे जो होता S1 आणि S2 यांच्यामध्ये जो सेंट्रल मध्ये जो होता ऑप्टिकल पाथ डिफरन्स 0 होता, तो ठीक आहे. इथे पण तेच असणार, सेंट्रलवरच तुमचा ब्राईट पॉईंट तयार होणार, सेंट्रल ब्राईटच असणार. पण हा जो डिस्टन्स होता अगोदर
सरळ असा ट्रॅव्हल करतात. आता काच आणला तर हा थोडासा इथून थोडासा इकडे बेंड होईल आणि इकडे भेटेल, हा पण थोडासा इकडे बेंड होईल आणि इकडे भेटेल, थोडासा जरा शिफ्ट होईल. तो आता सेंट्रल तुमचा जो पॉइंट होता तो होरिझॉन्टली शिफ्ट होणार. तर हे तुमचं डी आन्सर करेक्ट आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.